नमस्कार मित्रांनो, मराठी माणूस प्रदीप. जे काही महायुतीनं यश मिळवलं, जे काही भारतीय जनता पार्टीने यश मिळवलं, त्याच्यानंतर खास करून विरोधकांकडून अशा सगळ्या गोष्टी सांगण्यात येत आहेत की महाराष्ट्र आता गुजरातच्या पायावरती नेऊन ठेवला. हा महाराष्ट्र आता दिल्ली निर्णय घेते या महाराष्ट्राचे, म्हणजे ज्या महाराष्ट्रानं देशाला चालवलं तो महाराष्ट्र आता या दिल्लीच्या पायी पडला. अशा काही गोष्टी चालू आहेत. एकीकडे अदानींना महाराष्ट्र विकला, अंबानींना महाराष्ट्र विकला, याला विकला, त्याला विकला. सगळ्या गोष्टी मी गेले 4-5 दिवस ऐकतो. जेव्हापासून हे हरलेत जेव्हापासून, म्हणजे यांच्या जागा बघितल्या तर हसायला एकट्या एकनाथ शिंदेंनी त्यांचा सोपडा साफ करून टाकलाय. अशा काही जागा त्यांच्या 50च्या आतल्या सगळ्या जागा आहेत. पण या सगळ्या गोष्टींमध्ये तथ्य आहे का, याच्यावरतीच आपल्याला बोलायचं. अनेक जण मला ठपका मारतात की या आईला बीजेपीने पाळून ठेवलंय आणि नुसतं वळवळ करत असतं. पण ज्यांना राजकारण कळतच नाही, म्हणजे कसं आहे ना, मी मागे एक पोस्ट टाकली, त्या पोस्टमध्ये असं म्हटलं, जय श्रीराम म्हटलं की लगेच हाय बीजेपीवाला दिसतोय. अशा काहीशा गोष्टी झाल्यात त्याच्यामुळं. आणि अल्लाहू अकबर म्हटलं की समजून जाता काँग्रेसवाला आहे किंवा काँग्रेसच्याच बाजूने मत देणार आहे. अशा काहीशी परिस्थिती या देशामध्ये सध्या निर्माण झाली. अशी काहीशी परिस्थिती म्हणजे बायस लोक म्हणतात, तू इकडं पण नाही तिकडं पण नाही, तुझं अगदी मधनं. असं मधनं कुठनं इथनं तिकडनं असं काही नसतं. एका बाजूला कुठल्या तरी जावं लागतं. राजकारणी तसंच चालतं बाबांनो, राजकारणी तसंच चालतं. एक तर मी उजव्या विचारसरणीचं असेल, एक तर डाव्या विचारसरणी. उजवीन डावी अशी तुमच्या काय आजा पंजन कुणी कसं काय काढले मला तेच समजत नाही. की असं कुठलं काय असतं का विचारसरणी, मला तेच समजलं नाही. की तुझंही हे तुझंही दे, असं कुठलीही गोष्ट नसते. का विचारसरणीनं माणसानं चालावं लागतं. तो त्या विचाराचा मी आहे. असो, या सगळ्या गोष्टी असताना खरोखर महाराष्ट्र गुजरातच्या सगळ्या पायावरती नेऊन ठेवलाय का, या सगळ्या गोष्टींविषयी आपल्याला बोलायचं आहे. आणि ते अत्यंत महत्त्व आहे. थोडंसं मागे जाऊया. अगदी काँग्रेसची सत्ता या महाराष्ट्रामध्ये, या देशामध्ये 2014 पर्यंत होती. महाराष्ट्रामध्ये देखील 14ला सरकार आलं. इथे महायुतीचं, बीजेपीचं देशामध्ये देखील आलं. ही सगळी गोष्ट आपण पाहिली. त्याच्या आधी भारतीय जनता पार्टीच्या एक थोड्या काळासाठी 1-2 वेळा सत्ता येऊन गेल्या असतील. आणि खास करून त्यावेळेला आणि महाराष्ट्रामध्ये देखील त्यावेळेला शिवसेनेचा मुख्यमंत्री म्हणून महायुतीच्या सगळ्या याच्यामध्ये बाळासाहेबांच्या काळामध्ये ही सगळी लोक सरकारमध्ये येऊन बसली होती. या सगळ्या गोष्टी असताना अदानी, अंबानी महाराष्ट्र गुजरातला गेला, या सगळ्या गोष्टी बोलणारी लोक याच्यामध्ये खरंच तथ्य शोधतात का, याच्यावरती आपल्याला जर बोलावं लागेल अत्यंत स्पष्टपणे. कारण अदानी आणि अंबानी ही काही लोक आज उभी नाही राहिलेली आहेत. टाटा बिर्ला काय आज नाही उभी राहिल्यात. ज्या सगळ्या गोष्टी आपण ज्या आज बोलतोय ना, की अदानी आणि अंबानी गुजराती आहेत किंवा गुजरातमधून येत आहेत म्हणून आम्ही त्यांच्यावर ताशेरे ओढतोय. आणि जे रतन टाटाने कोण बिर्ला असतील, बाकी हिरानंदानी किंवा मोठे मोठे जे बिझनेसमन असतील, त्यांना आम्ही त्यांचा गुजरातमधून आलेत की झारखंडमधून आलेत की यूपीमधून आलेत की खाली तामिळनाडूमधले ते, हे याचा विचार करत नाही. हे आम्ही विचारच करत नाही. म्हणजे यांच्याच काळामध्ये अदानी अंबानी यांच्यासोबत देखील होते जेव्हा काँग्रेसचं सरकार होतं. बिझनेसमन कुठल्या पार्टीचा नसतो, त्याला काही घेणे देणं नाहीये. उद्या नरेंद्र मोदी बीजेपी गेलं म्हणून ते काय त्यांचा धंदा बंद करून नाही बसणार आहेत. ते दुसरे त्याचे लगेच पाय चाटायला जाणार, त्याला हात जोडणार जाऊन की साहेब बघा आमचं त्याच्याला एवढं काम अडकलं एवढं करून. ते कोणाच्या बापाचे नसतात. फक्त अदानी अंबानीने महाराष्ट्र विकला. या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये खरंच किती तथ्य आहे हे अत्यंत फार महत्त्वाचं आहे. महाराष्ट्र विकला कुणी? महाराष्ट्र विकला आपल्या मराठी माणसांनी. आज तुम्ही गावाखेड्यांमध्ये जा, मी मागच्या कित्येक व्हिडिओमध्ये बोललोय, आमच्या लोकांना पैसा दिल्यानंतर, लाखो रुपये दिल्यानंतर जमिनीच्या जमिनी आम्ही विकून टाकतो. 7/12 कोरे केले जातात. या मुळशी पॅटर्न चित्रपट तुम्ही पाहिला असेल. या पुण्याच्या आजूबाजूच्या घ्या, या मुंबईच्या आजूबाजूच्या घ्या, रायगड घ्या, कोकण घ्या, तुमचा प्रत्येक गोष्ट घ्या. कुणी घेतल्या जमिनी? गुजराती मारवाडी आले येऊन इथे घेतल्या ना जमिनी. त्या काय आत्ता घेतलेल्या नाही आहेत, आत्ता 2-3 वर्षात विकले नाही आहेत. कित्येक पिढ्यानपिढ्यांपासून आलेल्या जमिनी आम्ही या 20-25 वर्षात फुकून टाकल्या. त्या काय कुठल्या गुजरातच्या सरकारचा काय टेंडर नव्हता काढला की महाराष्ट्राच्या लोकांच्या जमिनी जाऊन घ्या? हे तर झालं नव्हतं ना. मग जे विकणारी लोक आहेत, जे शरद पवारांना मतदान करणारी लोक आहेत, मग तुम्ही त्या गुजराती मारवाड्याला तुमच्या जमिनी का विकल्या? हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. तुम्ही त्यांना जमिनी विकल्यात, पैशासाठी विकल्यात. आज जरा विचारा, आजूबाजूच्या सगळ्या गोष्टीचा अंदाज घ्या की आज गावातल्या तालुक्यातल्या किती लोकांच्या किती जमिनी शिल्लक आहेत. आज रस्त्याच्या आजूबाजून जाताना नुसतं आम्हाला पांढरे खांब दिसतात. ही कोणाची? त्या अमुकची जमीन विकून टाकली. किती 10 एकर होती विकून टाकली, ही 50 एकर विकून टाकली. कोणाला विकतोय, काय करतोय, कशासाठी विकलीत? मग जर महाराष्ट्राचा गुजरात झालाय तर मग का नाही पवार साहेबांनी तेव्हा थांबवलं तुम्हाला? का नाही धोरणं काढली? का नाही महाराष्ट्रामध्ये असं धोरण त्यावेळेला शरद पवारांनी इतके वर्ष राजकारण करतायत ना, त्या शरद पवारांनी काढलं की महाराष्ट्रातली कोणतीही जमीन हा महाराष्ट्रातला मराठी माणूसच विकत घेऊ शकतो. जसं बाहेरच्या राज्यांमध्ये, जसं तामिळनाडूमध्ये आहे, जसं आंध्र प्रदेशमध्ये आहे, जसं वरती हिमाचल प्रदेशमध्ये, आसाममध्ये आहे, वरती जम्मू काश्मीरला आहे, बाकी अनेक राज्यांमध्ये सगळ्या गोष्टी. गुजरातला देखील तसंच आहे काहीतरी. मग या सगळ्या गोष्टी का नाही केल्या? तेव्हा नाही आपला महाराष्ट्र विकला, तेव्हा नाही गुजरात्यांना विकला. महाबळेश्वर घ्या, लोणावळा घ्या, पुणा घ्या, जे मोठी शहरं आहेत, या सगळ्या ठिकाणी आज बाहेरची गुजराती मारवाडी येऊन धंदा करतात. तेव्हा नाही अरे वाटलं छान की महाराष्ट्र आपला विकत चाललाय. तेव्हा हे राज ठाकरे बोलत होते, तेव्हा त्यांना येड्यात काढत होता तुम्ही. आज बोलतात गुजरातीच्या पायावर महाराष्ट्र वाकण्यासारखा. एवढा तुम्ही तुमच्याच महाराष्ट्राची लाज काढताय.
एवढा काय अंडू पांडू गांडू समजू नका महाराष्ट्राला. या महाराष्ट्राने या देशाला विचार दिलाय आणि महाराष्ट्राने विचार दिलाय ना, आज त्याच विचाराची ही सगळी लोक स्वतःच तुम्ही गुजरात यांच्या नेऊन हातातमध्ये कोंबताय. किती मराठी लोक आहेत की हे म्हणतात की नाही माझी जमीन मी माझ्या मराठी माणसालाच देईल. हातावर मोजणे एवढी लोक आहेत, हातावर मोजणे एवढी का नाही तेव्हा तुम्हाला वाटलं. मग जे अंबानी अदानी सगळ्या गोष्टी इथं कंपन्या टाकून आज त्यांच्या याच्यामध्ये मराठी लाखो कुटुंब तिथं आज काम करतायत. उद्या जर त्यांनी हात काढून घेतला तर त्या लाखो कुटुंबांचं रस्त्यावर येण्याची वेळ अशी गोष्ट आहे. अदानी असो, अंबानी असो, टाटा, बिर्ला या सगळी जी काही टॉपची लोक आहेत आपल्या देशातली, आज कुठे मराठी माणूस कुठे असतील, किरकोळ असतील. पण आहे का एखादा अदानी अंबानीच्या लेवलचा की जो संपूर्ण देशाला पोचतोय नाही तर काय करतो. आम्हाला ठेवलं राजकारणामध्ये गुंतवून पवार साहेबांनी, आमच्या काँग्रेसवाल्यांनी. तुम्ही नका ती जायला, तुम्ही जमिनी विकायचं फक्त तयार ठेवा, तुमचे सातबारे तयार ठेवायचे. आम्ही लगेच पार्टी घेऊन आलो की लगेच ते खाली करायचं. या सगळ्या गोष्टी आम्ही तेवढ्या करायच्या. या मुंबईमध्ये तुम्हाला म्हटलं, आज म्हणतात ना गुजरातच्या पायावर नेऊन ठेवली, एकनाथ शिंदेने असं केलं, बीजेपी सोबत गेले, तसं केलं. या 2014च्या आधीपर्यंत 2014पर्यंत काँग्रेसची सत्ता होती. तुमच्या आजोबांना पंजोबांना जाऊन विचारा की बाबा ही बाबा चाळ होती इथं, आजोबा किंवा तुमचे पप्पा, तर बाबा तुमच्या काळामध्ये त्याच्यानंतर आज ही एवढी चाळ झाली तरी कसं काय वाढलं. मग तुमचे पप्पा सांगतील की बाबा 2000 साली इथं काहीच नव्हतं, 5-6 वर्षात इथं बघता लोक आली. कुठून आली. या काँग्रेसवाल्यांनी हे सगळा युपी बिहार उचलून तिथून इथं आणला. त्या राज ठाकरेंनी रेल्वेचं आंदोलन केलं ना, ती भरती करायला जी लाखो पोरं इथं आणली होती, ती कुणी आणली. भारतीय जनता पार्टी नव्हती आणली, ती काँग्रेसनं आणली होती. हे मुसलमान भूल भाग जे सगळे बाहेरनं येत आहेत, जे सगळे रोहिंगे जे बांगलादेशी या देशामध्ये आले घुसले, या ममता बॅनर्जीनं हाताला धरून तिकडनं अशी सीमेच्या बाजून खेचत होती, तेव्हा काँग्रेसची सत्ता होती या देशात, दुसऱ्या कोणाची नव्हती. आज त्या बांगलादेश आणि भारताच्या सीमेवरती आज जो काही जवान उभे केलेत नरेंद्र मोदींनी की भाडव्यानं आत याल तसाल्यानं गोळ्या घालेन, आज या क्षणाला तरीही ते ममता बॅनर्जी कुठनं बोटीतून आणतात, कुठनं मच्छीमारा करून आणतात, सगळ्या त्यांच्या गोष्टी चालू, कुठं सुरंग खणलाय तिथनं खालनं घेऊन येत आहेत. हे कोण करतंय. 2014 पर्यंत तुमच्या सत्ता होत्या. त्या महाराष्ट्राच्या जर ह्या सगळ्या वाढत्या लोकसंख्येच्या जर बाकीच्या सगळ्या गोष्टी पाहिल्यात तर 2002-03च्या दरम्यान ज्या पुढच्या 10 वर्षामध्ये जी काही लोकसंख्या मुंबईमधली खास करून, शहरांमधली खास करून, ज्या झोपडपट्ट्या, ज्या सगळ्या गोष्टी वाढलेत ना, त्याचा जरा विचार करा आणि त्याचा अभ्यास करा नीट की कसं वाढलं. आता गुगलवरती सगळं मिळतं त्या मॅपवरती, काय ते असं 1-1 वर्ष मागं जाता येतं आणि मग ती सगळ्या जागा बघता येतात. बघा मी ते पाहिलंय. धारावी सारखी जी झोपडपट्टी म्हणताय ना तुम्ही, आज तिथे 50% लोक ही अनधिकृत आहेत, बाहेरनं आलेत. या मागच्या 10-15-20 वर्षामध्ये कुणी आणले. या काँग्रेसवाल्यांनी आणले. यांच्या काळामध्ये ही आलीत आणि त्या लोकांना आता धंदा करायचा हेच आहे. त्यांना माहिती आहे इथे जाऊन धंदाच करायचा, धंद्यातच पैसे करणे. मराठी माणूस धंदा करत नाही म्हणून ते घुसले बरोबर आणि पाळमुळं रोवून बसले. आणि तुम्ही सांगताय महाराष्ट्र गुजरातच्या पायावर नेऊन ठेवला. म्हणजे मग ज्या बाळासाहेबांनी बीजेपी सोबत युती केली होती, जे सरकारमध्ये मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले तेव्हा बसले होते, मग ते नारायण राणे पण काय असतील मला माहित नाही एवढं. मग त्यावेळेला देखील तुम्ही म्हटलं का की भारतीय जनता पार्टीच्या म्हणजे गुजरातच्या याच्यावर नेऊन महाराष्ट्र ठेवलाय. बाळासाहेबांच्या देखील विचारांना सगळ्या गोष्टींना तुम्ही करताय. हे उद्धव ठाकरे जे सांगतायत आज महाराष्ट्र गुजरात, दिल्ली ते संजय राऊत दिल्लीत निर्णय घेतो. मग जेव्हा बाळासाहेब होते तेव्हा निर्णय महाराष्ट्रात व्हायचा, मातोश्रीत व्हायचा. तेव्हा ताकद होती तेवढी म्हणून व्हायचा. आज नाही तेवढी ताकद म्हणून जातात तिकडे, जावं लागतं तिकडे. अटल बिहारी वाजपेयी होते तेव्हा ते स्वतः यायचे ना मातोश्रीवर बाळासाहेबांना हे करायला. आज नाहीये तेवढी ताकद महाराष्ट्रामध्ये. म्हणजे ज्या राज ठाकरेंना आपण पाहतोय ज्यांची ताकद आहे, पण लोक त्यांना डोक्यावर घेत नाहीत. तेव्हा त्यांच्याकडे कितीही ताकद असली तरी खाली सत्ता असल्याशिवाय ताकद आजमावता येत नाही. म्हणजे याचा अर्थ आपण असं नाही म्हणू शकत की महाराष्ट्र आमचा गुजरातच्या पायावर नेऊन ठेवला. त्याचे कारणीभूत फक्त राजकारणी नाहीत, लोक पण आहेत. मी जसं म्हटलं ना, अनेक कारणं आहेत, लोक पण आहेत आपली. आमच्याच लोकांनी म्हणजे आमच्याच अर्ध्या अधिकाऱ्यांनी मुंबई महानगरपालिकेतल्या, मला सांगा जे अधिकारी असतील ते कोण होते. मराठीच आहेत. 90% 95% सगळी मराठी लोक आहेत. आधार कार्ड आणि पॅन कार्ड या भडव्यांना देण्याचं काम तुम्ही केलं की नाही. ह्यांनी घर बांधल्यानंतर, झोपडी बांधल्यानंतर ह्यांना वीज पुरवायचं काम कोणी केलं. मराठी माणसानंच केलं ना. सत्तेत कोण होतं. काँग्रेसच होती ना सत्तेत. मुंबईच्या कोण होतं. मुंबई महानगरपालिकेच्या शिवसेनेसारखाच पक्ष होता ना. मग कसं झालं. मग हे बोलायचं झालं तर प्रत्येक बाजूनं बोलता येतं, एवढं लक्षात ठेवा. त्याच्यामुळे विचार करून बोला. असं नाही आपण बोलू शकत. याला कारणीभूत आपण देखील तेवढेच आहोत. मग जर मराठी म्हणून आपण गुजराती मराठी करतोय ना, मग ज्या राज ठाकरेंनी 16 वर्ष घालवली त्यांच्यावरती विश्वास मराठी माणूस का ठेवत नाही. याचा अर्थ आम्हाला काही घेणे देणेच नाही. म्हणून हे गुजराती टपून बसलेत. यांच्याकडे पैसा आहे, बापजाद्यांच्या पिढ्यांजात पैसा आहे. येतात, जमिनी घेतात, आम्ही विकून टाकतो. अरे ती ना माळावरची विकून टाकते काय, अशीच पडून राहिले. विकून टाकते. आमचं गाबडं पण असं काय करणार नाही, विकून टाकतो आम्ही. ही मनोवृत्ती ही आमची बदलायला हवी, गुजरात्यांची नाही. आणि हे बाकीचे सांगतात नाही फालतू, अदानी अंबानी ह्या सगळ्या गोष्टी करतात.
साला यांची लायकी नाही 10 जणांना पगार देण्याची, या राजकारण्यांची. या निवडणुकीमधला जो काही प्रचार केला ना, त्या प्रचारामधल्या अर्धे पैशांनी थकवले असतील साला बिचारे. साहेब आमचे तेवढे पैसे द्या स्टेजचे, साहेब आमच्या साऊंडचे पैसे द्या, या असले त्यांची चाललं असेल अजून पण. आणि तुमची लायकी नाही साल्यांनो की महाराष्ट्रातल्या लाखो लोकांना हे कर. मग ते पोचतायत. आज रिलायन्स सारखी एक कंपनी, तिच्यामध्ये 30 ते 40 लाख लोक, महाराष्ट्रातली मराठी लोक काम करतात, त्यांचं कुटुंब चाललंय तिथं. कसं काय तुम्ही या सगळ्या गोष्टींना बोलू शकता? आज आपण नाही त्यांना हाकलून जाऊ शकत आणि नाही त्या सगळ्या गोष्टी करत आपला महाराष्ट्र तुटेल, त्यातून तुमचा मराठी माणूस तुटेल, कसं काय बोलू शकता? त्याचं कारणीभूत तुम्ही आहात. मग एवढं शरद पवारांना वाटतंय ना की या संजय राऊतांना आणि या उद्धव ठाकरेंना की महाराष्ट्रामध्ये असंच झालं तसंच झालं, मग का नाही या नोकऱ्यांमध्ये इथल्या महाराष्ट्राच्या 75% आरक्षण मराठी मुलांना दिलं? तुमच्या हातात होती ना रे सत्ता. गुजराताच्या पायावर नेऊन महाराष्ट्र टाकला म्हणून सांगता तुम्ही. तुमच्या हातात होती ना सत्ता, त्यावेळेला केलं असतं तर हे बाकीचे काही करू शकले नसते. आज मराठी पोरगा आपलं प्रत्येक कंपन्यांमध्ये दिसला असतात. ज्या कंपन्यांमध्ये कोण मॅनेजर कुठल्या लेवलला कोण बसले जाऊन बघा. कुठे आहेत आपली मराठी माणसं? कुठे आहेत मराठी माणसं? त्याच्यामुळे या गोष्टी बोलण्यात काही तथ्य नाही. या मुंबई महानगरपालिकेच्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये राज ठाकरेंनी जरा बाहेर निघावं आणि स्वतःची जादू आजमावावी. शिंदेंनी देखील त्यांना पाठबळ द्यावं, नाहीतर तुम्ही तरी शिंदेंना द्या, पण मराठीतली मुंबई जी काय आहे ती दुसऱ्यांच्या हातात जाता कामा नये. मुंबईसाठी फक्त मी सांगतो हे, ती जाता कामा नये. तिथं मराठी माणसाचाच आवाज राहिला पाहिजे, जो बाळासाहेबांनी काढलाय. आणि बाळासाहेबांच्या कुठल्याही विचारांशी आपण मराठी माणसानं तडजोड करायची नाही, या मताचा मी आहे. मग ते बीजेपीच्या विरोधात तर विरोधात, मुंबईसाठी फक्त, निश्चित मुंबईसाठी. आणि मी त्यावेळेला निश्चित या सगळ्या गोष्टींवर मी बोलतोच. माझं विधानसभेचं घ्या, लोकसभेचं घ्या, मी या बीजेपीच्या उमेदवारांच्या, मराठी उमेदवारांच्या विरोधात देखील बोलले. जा माझ्या व्हिडिओ बघा जरा मागच्या. तुम्हाला वाटतं ज्याला हे एकटं बोलत बसतं, तुम्ही आज बघता, मागचं काय बघतच नाही. त्याच्यामुळं असं काही नाहीये. जेवढे ते कारणीभूत तेवढे आपणच कारणीभूत. आणि आपले राजकारणी नालायक साले सगळेच कारणीभूत. या सगळ्या गोष्टींकडे लक्ष द्या. महाराष्ट्राचा गुजरात कधी होणार नाही आणि महाराष्ट्र या देशामध्ये अव्वल राहील जो छत्रपती शिवाजी महाराजांनी घडवलाय. एवढंच मी तुम्हाला फक्त सांगतो. बाकी तुम्हाला काय वाटतं सगळ्या विषयावर तुमचे मतं नक्की खाली मला कळवा. मी पाहत असतो प्रत्येकाच्या कमेंट. काही फालतू घेतात, कमेंट करतात, मी ऐकून घेते. त्या मूर्खांना त्यासल्यानं काही मी रिप्लाय वगैरे देत नाही. पण काही लोक अत्यंत उत्तम आपली मतं मांडतात आणि त्यातून मला देखील खूप काही शिकायला मिळतं आणि लोकांना देखील खूप काही शिकायला मिळतं. जी हुशार लोक असतात, ज्यांना खरोखर सगळ्या गोष्टीचं मला असं वाटतं गांभीर्य असतं, अशी लोक अत्यंत उत्तम मतं मला असं वाटतं मांडतात. तुम्ही ती मांडावीत, या मताचा मी आहे.